वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहा. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण स्विचिंग सर्किट डायग्रामच्या टाईप्स व त्याच्या डायग्राम्स आपण पाहिल्या. ह्या लेक्चरमध्ये आपण स्विचिंग सर्किट डायग्राम वरून त्याचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसे करतात हे पाहणार. म्हणून आता पहिल्यांदा या ठिकाणी एक्सप्रेस द फॉलोविंग सर्किट इन द सिम्बॉलिक फॉर्म, ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहा असं सांगितलं. मग पहिले एक्झाम्पल आपण या ठिकाणी विचारात घेऊ. नाउ लेट्स सी हियर इज अ पी अँड S1 S2. आता हे बघा, S1 वरती काय कव्हर केले, इथे S1 S2 दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. परत हे सुद्धा पॅरलल मध्ये जोडलेले, पण हे दोघ जण या ठिकाणी दीज आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये जोडले. S1 आणि S2 जे त्याच्यामध्ये. मग आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, लेट दिस मस्ट बी राईट हियर. लेट P means the switch S1, the switch S1. मग या ठिकाणी the switch S1 आणि Q means what? The switch Q means switch is the S2. आता दोन जण आहे म्हणून S1 S2 म्हणलं. तीन जण जर असेल तर मग R घ्यायचा, द स्विच S3. चार जण जर असेल तर S घ्यायचा, द स्विच S4. पण मॅक्झिमम मी सांगितले 3 पर्यंत आपल्याला दिले जातात, नाही का. PQR लागेल आपल्याला. मग S1 डॅश म्हणजे काय, तर तो मग S1 ला जर डॅश असेल तर तो निगेटिव्ह P, S2 ला जर डॅश असेल तर तो निगेटिव्ह Q द्यायचा. मग आता देन मग therefore the above switching circuit is written in symbolic form. The above diagram in the symbolic form. Therefore the above the given diagram in the symbolic form is मग कसं येईल ते symbolic form is. मग S1 आणि S2 हे पॅरलल मध्ये म्हणजे P or Q. परत एक पुन्हा पॅरलल मध्ये टाकेल ऑर. आता हे एका ब्रॅकेट मध्ये घ्या, S1 डॅश म्हणजे निगेटिव्ह P अँड, कारण की ते सिरीज मध्ये टाकलं, अँड निगेटिव्ह Q म्हणजे बघा या ठिकाणी S1 S2 हे P ऑर Q ने दाखवले, आणि हे ऑर मध्येच घेतलेले. नेक्स्ट पण हे पण ऑर मध्ये ऑर, आणि हे दोन्ही S1 डॅश आणि S2 डॅश आर निगेटिव्ह P अँड निगेटिव्ह Q. these are the negative P and negative Q. याप्रमाणे आपण हे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट केलं. आता त्याच्यानंतर आपण त्याचं दुसरं असंच एक सर्किट विचारात घेऊ, पण ते ट्रिपल ऍप्लिकेशन साठी. आपण पुन्हा एक सर्किट विचारात घेऊ, परंतु ते ट्रिपल ऍप्लिकेशन साठी, म्हणजे PQR असेल त्याच्यामध्ये. मग याप्रमाणे S1 S3 म्हणजे S1 S2 S3 आहे याच्यामध्ये. मग आज काय करणार, हे सोल्युशन देताना लेट P is the switch P is the switch S1. P is the switch S1. Q means what? The switch S2. आणि R means what? The switch, या ठिकाणी येतं the switch
S3 त्याचे निगेटिव्ह म्हणल्यानंतर ते डॅशने दाखवायचे. निगेटिव्ह P म्हणजे S1 डॅश, निगेटिव्ह Q म्हणजे S2 डॅश, निगेटिव्ह R म्हणजे S3 डॅश. मग therefore the given diagram in the symbolic form, therefore the given diagram in symbolic form is given diagram in the symbolic form is ते कशी असेल S1 आणि S3 अँड मध्ये येते म्हणजे S1 म्हणजे P आणि S3 म्हणजे R अँड S3 म्हणजे R or S2 डॅश म्हणजे निगेटिव्ह Q and negative R or negative S1 dash म्हणजे negative P and negative R. म्हणजे लक्षात घ्या हे दोन जण कशामध्ये जोडले आपण सिरीज मध्ये म्हणून P and R. इथे काय आहे या ठिकाणी नेक्स्ट मध्ये नाव लेट्स सी हिअर नेक्स्ट S2 डॅश S3 डॅश S2 डॅश आणि S3 डॅश हे म्हणजे निगेटिव्ह Q अँड निगेटिव्ह R. S1 डॅश अँड S3 डॅश निगेटिव्ह P अँड निगेटिव्ह R but these series are connected in parallel म्हणून OR ने ते जोडून टाकले. अशा प्रकारे ही symbolic form of the given डायग्राम दिलेल्या डायग्रामचं सिम्बॉलिक फॉर्म. फक्त पहिल्यांदा काय अज्युम करायचं PQR शक्यतो R पर्यंतच असतं. S4 हा नसतो कारण की आपल्याला ज्या क्षेत्रात 2 किंवा 3 देतात नाही आणि तेच ते पुन्हा पुन्हा जोडले जातात. मग ते जोडल्यानंतर भरपूर मोठी किती काही एक्झाम्पल तयार होतील त्याच्यावर नाही इन्फायनाईट एक्झाम्पल तयार होतात. ओके नाव द नेक्स्ट आता उलट याच्या पाहिजे आपल्याला या ठिकाणी सिम्बॉलिक फिगर दिली होती म्हणजे थोडक्यात डायग्राम आपल्याला दिली होती तर आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म काढायला लावला. आता सिम्बॉलिक फॉर्म देतील तर त्याच्यावरून तुम्ही डायग्राम काढायची. हे दोनच असतात शक्यतो टेबलचे एक्झाम्पल नसतात कारण याच ठिकाणी तुमचे 3 मार्क कव्हर होऊन जातात नाही थोडी फार मोठी फिगर दिली तर ती 3 मार्क होऊन जातात त्यामुळे जास्त त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन केलं जातं. तर स्टुडंट अशा रीतीने आपण स्विचिंग सर्किट डायग्रामचं रूपांतर सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसे करतात हे पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पेंढारकर क्लासेस राहता त्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.